कि अगर हमारे देश की रक्षा करने के लिए अगर ये फौजी की आंख में आंसू आ सकता है तो इस पूरे देश को शर्मिंदा होने की जरूरत है। जो हमारे लिए, जो किसान है, जो मजदूर है, जो फौजी है, अगर आज उन्हें अपने हक का पैसा लेने के लिए अगर इतनी मेहनत करनी पड़ रही है तो इससे ज्यादा और क्या बुरी बात हो सकती है। मैं जैसे ही इस हॉल के अंदर एंटर हुआ तो बहुत सारे मीडिया वाले खड़े हुए थे, पत्रकार लोग खड़े हुए थे। मुझे किसी ने भी ये नहीं पूछा कि इनका पैसा आप कब तक दिलाने वाले हैं। मुझे हर एक ने ये पूछा कि ये नेता उस पार्टी के अंदर जा रहा है, उसके बारे में आपका क्या कहना है। राजनीति के अंदर ये हो रहा है, उसके बारे में मुझसे पूछा गया, लेकिन किसी ने ये नहीं पूछा कि ये लोगों के हक का पैसा कब तक मिलने वाला है और हम क्या कर रहे हैं, ये क्यों जमा हुए हैं, इसके बारे में नहीं पूछा किसी। मैं जिस दिन आप लोगों के बीच में आया, हम लोगों ने एक बहुत ही भव्य एक मोर्चा निकाला। उस दिन तक मुझे भी नहीं पता था कि इतने सारे लोग इनका मेहनत का पैसा एक पद संस्था वाला डुबा कर लेकर चला जाता है। लेकिन इतना मुझे समझ में आया कि अगर हम एक ताकत बनकर खड़े रहे तो जो मानकाफे कभी पुलिस के हाथ नहीं लग रहा था, उस मोर्चे के फौरन बाद कैसा गिरफ्तार होता है तो वह तुम्हारी वजह से गिरफ्तार होता है। अगर उस पद संस्था के डायरेक्टर्स अगर गिरफ्तार होते हैं तो वो सिर्फ तुम्हारी ताकत की वजह से होते हैं। लेकिन उसके बाद मुझे पूरे महाराष्ट्र भर से लोगों के फोन आने लगे कि साहब हमारे शहर में भी एक पद संस्था है, हम पिछले, कोई कह रहा है 2 साल से, कोई कह रहा है 3 साल से हम मेहनत कर रहे हैं हमारे हक का पैसा वापस लेने के लिए, लेकिन हमें मिलता नहीं है। आज सुबह लातूर से एक बुजुर्ग आदमी है राजमाने, उन्होंने मुझे फोन किया। ऐसे ही पद संस्था के अंदर उनका पैसा फंसा हुआ है और उनके जैसे कितने सारे लोग हैं जिनका पैसा उस पद संस्था के अंदर फंसा हुआ है, पैसा मिल नहीं रहा है। वो बुजुर्ग आदमी मुझे फोन करके रो रहा था की साहेब मी तुमचा भाषण यूट्यूबवर बघितलं आणि आम्हाला असं वाटलं की आमचा पैसा कोणी परत आणू शकेल तर साहेब तुम्ही आणू शकेल, तुम्ही कृपया आमच्यासाठी लातूरला या। कौन है ये लोग? मैं इस राजमाने को नहीं पहचानता हूं। बुजुर्ग आदमी है, बूढ़ा आदमी है, मैंने उसे देखा नहीं है, लेकिन क्यों उसका विश्वास हमारे ऊपर है, क्यों उसे एक ऐसी उम्मीद नजर आ रही है। उसने कहा कि सर मैं भी मेरी व्यथा बताना चाहता हूं, मैं भी बताना चाहता हूं कि कैसा मैंने जिंदगी भर का पैसा इसमें रखने के बाद मैं अपने पैसे के लिए दर दर की ठोकरें खा रहा हूं, लेकिन मेरा पैसा नहीं मिल रहा है। आज ये राजमाने साहब, मैंने उनसे कहा कि अपनी व्यथा तुम भी बताओ और मैं तुमको बताता हूं कि लातूर का पैसा कब मिलेगा इसके लिए हम लड़ाई लड़ेंगे, लेकिन मैं तुम्हें जबान दे रहा हूं आदर्श के एक एक डिपॉजिटर्स का एक एक रुपया वापस दिलाना मेरी जिम्मेदारी है। ये राजमाने साहब 2 मिनट के लिए
आपको कुछ कहना चाहते हैं. राजमाने साहेब, मी आपल्याला माईकवर जोडत आहे. तुमची क्या व्यथा आहे, तुमचा कशा प्रकारे पैसा त्या बँकमध्ये किंवा पतसंस्थामध्ये आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करत आहे हे 2 मिनिटांमध्ये समजावून सांगा. बोला. मी 11 लाख ठेवल्यामध्ये बँकेत डिपॉझिट, फिक्स्ड डिपॉझिट आणि ते आता 1 वर्ष झाले निर्बंध घातल्यामुळे आणि आता 1 वर्ष झाल्यानंतर 3 महिने वाढवले म्हणाला. अगोदर 6 महिने होतं निर्बंध, 3 महिने वाढवले, 3 महिने वाढवले, 1 वर्ष झाले. आता अजून 3 महिने वाढवले, म्हणजे 1 वर्ष 3 महिने पण. आणि आम्ही बँकेत गेलो तर म्हणाले आम्हाला RBIला विचारा, RBIला द्या आणि वसुलीसाठी त्यांना टाइम दिले. पण वसुली करतो आणि परवा बदली सांगू लागला मला 90% झाले आणि जेवढं राहिले तेवढे राहिले म्हणून सांगू लागले. आम्ही व्याजासाठी आम्ही पैसे ठेवलो होतो आणि व्याज पण नाही आणि मुद्दत पण नाही. आता व्याज देतो म्हणून आम्ही ठेवलं होतं, 9% होते तेव्हा. आणि मी माझी शेती विकून मला 20 शुगर आले म्हणून मला शेती करता येत नाही म्हणून मी शेती विकून पैसे ठेवले होतो. माझं घर लातूरला आहे, माझ्या घराजवळ बँक आहे, जवळ आहे म्हणून मी ठेवलं होतं ते त्या बँकेत. आणि पैसे घ्यायला तिथे शेती विकताना तिथे परत आले होते शेताकडे म्हणजे व्यवहार करताना. आणि आता आम्हाला शत्रूल आले, आम्हाला म्हणाले बँकेत येऊ नको, आम्ही घरी भरपोच करू तुमचे पैसे. आता 1 वर्ष झालं आणि त्याच्या नावाने आम्हाला हे घेऊन झाले म्हणजे निर्णय काढले आम्ही काय करू शकत नाही आणि पैसे. राजमाने साहेब, आपलं वय काय आहे? ओके. आणि कोण कोण आहे आपल्या घरी? आणि पैसे किती अटकलेले आहेत आपले? ओके ओके, धन्यवाद राजमान साहेब, मी आपल्याशी नंतर बोलतो. असे किती एक उदाहरण मी तुम्हाला देऊ. या माणसाला ते बँकवाले बोलते की तुम्ही पत्र लिहा RBIला, आम्ही काही करू शकत नाही. हीच परिस्थिती आपलीही होती. कोणी ऐकत नाही होते, कोणी विचार करण्यासाठी आले नाही होते. किती वेळा किती चक्र मारले आपण, कोणीही दखल घ्यायला तयार नाही. मग हे लोकांना, असे वयोवृद्ध लोकांच्या पैसे परत देण्यासाठी काय करावं लागणार आहे? मी सर्वप्रथम जेव्हा मी आपल्याला बोललो होतो त्याच्यानंतर मला हे समजलं की महाराष्ट्रामध्ये जितके पतसंस्था जे चालत आहे, जितके पतसंस्था, ते कोणत्या राजनैतिक पुढारी चालत आहे किंवा त्याला संरक्षण दिलेलं आहे कोणत्या राजनैतिक पुढाऱ्यांनी, कोणत्या पॉलिटिकल पार्टीनी संरक्षण दिलेलं आहे. मग माझा कोणीही काही वाकडा करू शकत नाही. यांचे पैसे घ्यायचे आणि ते पैशाचा वापर कसा करायचा. मी जेव्हा पोलीस कमिशनर साहेब सोबत होतो, ही आमची 2 बहिणी पण होती, आम्ही फक्त हे मागणी केली, जे कारवाई व्हायची आहे ते होऊ द्या, पण पैसे कधी मिळतील हे याचा निर्णय तुम्ही आम्हाला एक तारीख द्या. आणि जेव्हा मला हे समजलं की फक्त हे एका पतसंस्थेपुरता मर्यादित नाही आहे, बीडमध्ये झालेला आहे, लातूरमध्ये हेच, नांदेडमध्ये हेच, पतसंस्था उघडायची, लोकांना आमिष दाखवायचं की आम्ही तुम्हाला 12% इंटरेस्ट देणार, 13% इंटरेस्ट देणार. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे की जेव्हा नॅशनलाइज बँक, राष्ट्रीय बँक 60%, 60.5% देतो,
मग हे 13% कसे देणार होते? मग तुमचा पैसा घ्यायचं ते कुणाला जास्त रेटने द्यायचं? आज मैं कल दिल्ली से वापस अपने शहर आया और मैंने तय किया कि ये लोगों को ये नहीं लगे कि हमने तो इतना बड़ा मोर्चा निकाला, उसके आगे क्या हुआ? मैं हर दूसरे दिन पुलिस के वरिष्ठ अधिकारियों से बात करता हूं और पूछता हूं कि आदर्श की इंक्वायरी कहां तक गई है, क्या क्या हुआ है करके इसकी जानकारी दो। मैं कल आने के बाद यह तय किया कि जितने मुमकिन हो सका उन सब लोगों को यह बताओ कि आगे क्या होने वाला है, अभी तक क्या हुआ है। मैंने आज सूबेदारी गेस्ट हाउस के अंदर 11:30 बजे डीडीआर के पूरे वरिष्ठ अधिकारियों को बुलाया, डीडीआर ऑफिस के वरिष्ठ अधिकारियों को बुलाया और उनसे पूरी जानकारी हासिल की कि अभी तक क्या हुआ, ये घोटाले के अंदर तुम्हारा क्या रोल है, तुम्हारे अधिकारियों ने इसके ताल्लुक से क्या किया। ये सभी उस मीटिंग के अंदर उनसे जवाब मैंने तलब किया। एक अधिकारी ने मुझसे कहा की साहेब आज आमची मीटिंग आहे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक मध्ये आमची मीटिंग आहे, मी येऊ शकत नाही, 2 दिवसासाठी ते मीटिंग आहे, त्या मीटिंग मध्ये मला जायचं आहे, मैं आ नहीं सकूंगा। मैंने उसको कहा कि तू आ रहा है इधर या मैं आऊं उधर तेरे को लेने के लिए। उसने फौरन मुझसे कहा कि नहीं साहब नहीं, ये तो आला, त्याला यावं लागणार। मी ज्याच्यासाठी लढत आहे, भांडत आहे, त्यांना असं वाटत असेल की यांच्या मागे कोणी नाही आहे, तर तुमच्या मागे तुमचा पुत्र आहे, तुमचा भाऊ आहे, तुमचा मित्र आहे इम्तियाज जलील। आणि कोणीही कोणाच्याही मनात हे शंका येऊ देऊ नये। मी काही व्हॉट्सअप ग्रुपवर काही लोकांनी हे लिहिलं होतं, पण त्यांनी तर याच्या बाबतीत विरोध केला होता, कोणत्या शहराच्या नावाच्या बाबतीत। हे राजनैतिक पक्षाचे आहे, हे कोणत्या राजनैतिक पक्षाचा आहे? मी आपल्याला हात जोडून विनंती करतो, महाराष्ट्राची संस्कृती कशी आहे एकदा आपल्याला आठवण करून देतो। बाहेर कुठे काही ऍक्सिडेंट झाला, मोटरसायकलचा एक माणूस पडला, तर 5 मिनिटांमध्ये 25 लोक तिथे एकत्र होते ते मदत करण्यासाठी। हे महाराष्ट्राची संस्कृती आहे, हे देशाची संस्कृती आहे। सर्व गोष्टीमध्ये जात काढायचं, पक्ष काढायचं कोण येतं? मी तर हात जोडून या शहरातले, या जिल्ह्यातले सगळे राजनैतिक पक्षांचे नेत्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्ही या स्टेजवर, मी इथे बसतो, तुम्ही स्टेजवर बसा आणि याचं नेतृत्व तुम्ही करा। आता हे दुर्दैवच म्हणावं लागेल की मला आमचे हे बंधू सांगत होते की आपले जे 3 लोक, एकाने आत्महत्या केली, 2ला हार्ट अटॅक आलेला आहे। आमची जे सायकोलॉजिस्ट बहीण आली होती तिने सांगितलेले आहे हे जे लढाई आहे हे आपल्याला भक्कमपणे खूप ताकदीने लढायची आहे। आणि गेले ते दिवस जेव्हा तुम्ही चक्रा मारत होते, गेले ते दिवस जेव्हा तुम्ही पोलीस स्टेशनला जायचे आणि पोलीसवाले तुमचं ऐकायचे नाही, गेले ते दिवस जेव्हा तुम्ही डीडीआरच्या ऑफिस मध्ये जायचं आणि ते तुम्हाला उभे करायचे नाही, आता तुमच्या मागे ही ताकद उभे आहे। जेव्हा ते तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्हाला पाहिजे ते डीडीआरलाही इथे आणू आणि ते पोलीसवाल्यांनाही इथे आणू आपण। सांगा सगळ्यांना काय काय झालेलं आहे। हे बंधू मला सांगत होते की विठ्ठल फकीरा पवार या माणसाने त्यांना
इतकं त्रास झाला होता की ते त्रास त्यांना सहन होता आला नाही. राहणारे कोण? राहणारे चिंचोली निंबाजी गावचे. हेच गावचे आहे हे आमचे बंधू. त्याच गावाचे आहे जिथे या माणसाचा जीव गेलेला आहे. विठ्ठल फकीरा पवार ते मला सांगत होते की परिवार मध्ये फक्त नवरा बायको किती पैसे? 5 लाख रुपये होते. आणि जेव्हा या माणसाची मृत्यू झाली तर तिच्या बायकोकडे इतके पैसे नाही होते. तिचा अंतिम संस्कार करण्यासाठी तर हे लोकांनी, गावाचे लोकांनी वर्गणी करून त्याचे अंतिम संस्कार केले. काय परिस्थिती असेल ती महिलाची विचार करा. काय परिस्थिती असेल? 5 लाख रुपये कुणासाठी ठेवले होते? कशासाठी ठेवले होते? हे दिवस बघण्यासाठी की मेल्यानंतर अंतिम संस्कारासाठी पैसेही नाही. किती लोक असतील ज्यांच्या मनामध्ये हे शंका कि माझा काय होणार? मैं आपको इतना कह रहा हूं, कुछ नहीं होगा तुम्हारा एक एक पैसा इम्तियाज जलील तुम्हें वापस दिला के रहेगा. मुझे आज डीडीआर से जो जानकारी मिली, उनके साथ जो अधिकारी आए थे, एक जिल्हा ऑडिटर आहे, डिस्ट्रिक्ट ऑडिटर. मी त्याला विचारलं की तुझा जॉब काय आहे? तुझा काम काय आहे? सरकारी पगार घेतो, सरकारी पैशातून तुझा नोकरी झालेली आहे. आता सांग कि तुझी जवाबदारी काय आहे? उसने मुझे बताया 2016 से ये मामला चल रहा था. मग 2016 आणि आज 2023 का मानकापेवर कारवाई झाली नाही? कोण होते त्याच्या मागे? मग त्यांनी सांगितलं की नाही साहेब, हे जे कारवाई सुरू झाली ते जेव्हा आम्ही बाहेर आणलं. मी म्हटलं कधी आणलं? गप्प बसला. कधी आणलं? तू हे सगळं तुझी जबाबदारी होती की हे ऑडिटर जे झोल करत होते ते तू समोर कधी आणलं? तू रिपोर्ट कधी दिले? गप्प होतं. म्हटलं सांग कधी दिलं होतं? जूनच्या महिन्यामध्ये, जून 2023 ला. हे जुलै आहे. प्रकरण कधीपासून सुरू होतं? 2016 पासून सुरू होतं. मग पैशाची ताकद काय आहे? काय आहे पैशाची ताकद? विकत घ्या सगळ्यांना. डीडीआर ऑफिस मध्ये जाऊन पैसे फेका. काय रिपोर्ट पाहिजे घेऊन या. पोलिसांवर पैसे फेका. कोणीही तक्रार घ्यायला तयार नाही. मोठे मोठे मंत्री, मोठे मोठे नेते कोणीही आवाज उचलायला तयार नाही. कोणी नाही. मग मी संभाजी पवार साहेब जे आयो आहे, इन्स्पेक्टर आहे, त्यांनाही तिथे बोलावलं सुभेदारी गेस्ट हाऊस मध्ये आणि त्यांच्याकडून जानकारी हासिल केली की सांगा आता कुठपर्यंत आलेला आहे आणि आगे पुढची तुमची दिशा काय असणार आहे. हे खरी गोष्ट आहे की आतापर्यंत 5 लोकांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. 5 लोकांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे. ते जे जिल्हा ऑडिटर आहे, मी त्याच्या समोरच ते पीआय साहेबांना हे सांगितलं की हे माणूस आतापर्यंत बाहेर कसा आहे
याची जागा तर जेलमध्ये असायला पाहिजे होती. त्याची जबाबदारी होती की दरवर्षी जे ऑडिटचं काम याच्यावर नजर ठेवण्याचं काम, मग त्यांनी असं सांगितलं की साहेब एक नियम आहे 2013ला असा अमेंडमेंट करण्यात आलेला होता कायद्यामध्ये की आपण पतसंस्थाला हे अधिकार दिले होते, पतसंस्थाला हे अधिकार दिले होते की तुम्ही तुमचा स्वतःचा ऑडिट करा. 2013च्या अमेंडमेंट मध्ये मी त्याला म्हटलं मी ट्रिपल पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मला कायदे कानून शिकवू नका तू, मी काय अनाडी नाही आहे, मला सगळं काही माहित आहे. मग त्यांना अधिकार दिले असले 2013च्या अमेंडमेंट प्रमाणे तर तुझ्या काम काय होतो, तू का फुकटाची पगार खात होता का? जे ऑडिटर पतसंस्थामध्ये ऑडिट करत होते आणि आज जे कोर्टामध्ये धावून गेलेले आहे की आम्हाला अँटिसिपेटरी बेल पाहिजे, याच्या रिपोर्टच्या त्या ऑडिटरच्या रिपोर्टच्या सर्वेक्षण करणं ते खरं आहे खोटं आहे हे सगळं काढण्याची जबाबदारी कोणाची, तर ते डीडीआर ऑफिस मध्ये बसलेले हे तालुका ऑडिटर्स, जिल्हा ऑडिटर्स यांची जबाबदारी. मान्य केलं की हो चूक झाली, अरे तुझ्या चुकीमुळे किती हजार लोकांना त्रास होत आहे. आता एक चांगली गोष्ट मला, कारण मीही जेव्हापासून याच्यामध्ये गेलेला आहे, मी अनेक प्रकरण असे बघितलेले आहे. पुण्यामध्ये तर कोट्यवधी रुपयांचं भ्रष्टाचार याच्यामध्ये झालेला आहे. आता जे प्रॉपर्टीज आयडेंटिफाय झालेली आहे, एक अनुमान असा आहे की मानकापेची टोटल जे प्रॉपर्टीज आहे ते टोटल प्रॉपर्टीजचं व्हॅल्युएशन आपण काढलं तर ते कमीत कमी 500 कोटी रुपयेपर्यंत जाणार. 500 कोटी रुपये. आता जे मामला आहे, जे सगळ्यांचा जे पैसा मिळायचा आहे ते 200 कोटी सांगण्यात आलेला आहे. पोलिसांना असं वाटतं की मागच्या काही महिन्यामध्ये मानकापेने काही प्रॉपर्टीज विकली होती आणि जे लोक जास्त हल्लागुल्ला करत होते, जे जास्त दंडाकी करत होते, त्यांना 60 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. आता 150 कोटी किंवा 160 कोटी रुपये त्यांना पाहिजे. आता नियमाप्रमाणे मी डीडीआरला विचारलं की प्रॉपर्टी आयडेंटिफाय झालेली आहे, त्यांची किती मालमत्ता आहे हे आयडेंटिफाय झालेली आहे. आता त्याचा प्रोसेस काय आहे? असा आहे का की प्रॉपर्टी दिसली आम्हाला, हे शॉप आहे त्यांची, उद्या विकायचं नाही? तेही शक्य नाही. कारण नियम असे आहे, इकडच्या डीडीआरला अधिकार कितीचा आहे तर फक्त 50 लाख रुपयेचा. मग 2 कोटी पर्यंत जायचं तर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा, मग 100 कोटी पर्यंत जायचं तर सहकार आयुक्तांचं, मग त्याच्यापेक्षा पुढे जायचं तर पुन्हा एक मंत्रालयाची कमिटी. म्हणजे किती महिने नाही, किती वर्ष लागतील हे सगळं करण्यासाठी, किती वर्ष लागतील. आणि आपला पैसा तर आपल्याला आज पाहिजे. आम्ही थांबायला तयार नाही आहे. आमचा पैसा आम्हाला लवकरात लवकर कसा मिळतील. मग पुण्यामध्ये एक असाच प्रकार घडला होता. DS कुलकर्णी नावाचा एक मोठा बिल्डर होता, DSK नावाचा. DS कुलकर्णीला जेव्हा अरेस्ट करण्यात आलं होतं, खूप मोठा बिल्डर होता, खूप मोठा म्हणजे खूप मोठा बिल्डर. पण असंच केलं,
मग तेव्हा त्यांना अरेस्ट करण्यात आली होती, तर ते लोकांचे पैसे कशा परत काढता येईल, तर त्यावेळी त्यांनी कोर्टामध्ये लिहून दिलं होतं की माझे हे प्रॉपर्टीज आहे, हे प्रॉपर्टीज मी माझ्या संमतीने विकायला तयार आहे. ते सरकारनी किंवा पोलिसांनी किंवा जे एजन्सी असतील त्यांनी लवकरात लवकर त्याचा लिलाव करून त्याला कशा विकता येईल ते विका, त्याचे पैसे सरकारी खात्यामध्ये जमा करा आणि एक एक माणसाला तिथे बोलवून त्याचे पैसे कशा आपल्याला लवकरात लवकर देता येईल ते. तर मी काय म्हातारा आहे, तो गेला तर आपण गेले सगळे, तर आपण सगळ्यांनी त्याच्या हयातीसाठी प्रार्थना करा की जोपर्यंत आपला पैसा मिळत नाही ते जगो रे बाबा. तू गेला तर नाही तर खूप त्रास होणार आहे. आणि म्हणून मी आज हे जे मनकापी सिनियर जे आहे ज्यांना अरेस्ट करण्यात आलेला आहे त्यांचा मुलगा फरार आहे, सुनील मानकापे. ताकि पुलिस के हाथ उसके पास तक पहुंचे ना पहुंचे, मेरे हाथ जरूर पहुंच जाएंगे उसके अंदर, इतना ख्याल रखिएगा. पोलीस वाल्यांनी अरेस्ट केले त्याला तर चांगलं, नाही आमच्या हातात लागला तर तुमच्या हातात देऊ आम्ही. मग जसं काय करायचं आहे आता आपली जबाबदारी राहणार नाही. मग म्हणून पोलिसांना असं वाटलं की आपल्याला आता याला अरेस्ट करणं खूप आवश्यक आहे, ते लवकरात लवकर केलं तर बरं, नाही तर आम्ही आमची ही टीम कामाला लावलेली आहे की कुठे दिसला आणा उचलून बघू किती त्याला पॉलिटिकल पॉवर आहे आणि कोणाचं संरक्षण मिळत आहे आणि किती लोकांना ते पैशातून खरेदी करू शकतं. हे लोकांना पैशातून तू खरेदी करू शकत नाही, यांचे कष्टाचे पैसे आहे. आणि जसं हे आर्मी ऑफिसरने म्हटलं की जोपर्यंत मी शांत आहे आणि जेव्हा त्यांनी हे सांगितलं आणि मीही सांगितलं की आता माझी सटकली तर येऊ द्या मग कोणी, तो हमने ये तय किए हैं और मैं आप लोगों से इसके लिए चाहता हूं कि हम मानकापे के ऊपर ये दबाव डालेंगे और उसको बोलेंगे कि तू तेरे वकील के जरिए अदालत के अंदर ये लिख के दे कि मेरी इतनी प्रॉपर्टी मेरी मर्जी से मैं बेचने के लिए तैयार हूं, इसे जल्द से जल्द बेचे और ये लोगों का पैसा वापस करे. आप सब इसके लिए तैयार हैं? अगर किसी एक आदमी की भी अगर इसके लिए विरोध है तो उसने यही खड़े रहकर मुझसे कहना, क्योंकि कल हम जो भी फैसला कर रहे हैं हम सबकी मर्जी के हिसाब से कर रहे हैं. कल किसी ने यह नहीं कहना कि यह फैसला मैंने लिया है, लेकिन मैं ये समझता हूं कि अगर मानकापे के ऊपर यह दबाव डाला जाए कि तूने इन लोगों का पैसा लिया है. आपको पता है कि आदर्श महिला बैंक के अंदर जो महिलाएं हैं, जो उसके बोर्ड ऑफ डायरेक्टर्स के अंदर है, वो महिलाएं जिन्होंने करोड़ों रुपये का लोन सैंक्शन किया है, उसमें सबसे ज्यादा जो उनका संचालक मंडल है, वो संचालक मंडल के अंदर सबसे ज्यादा पढ़ी लिखी जो महिला है, सबसे
सबसे ज्यादा पढ़ी लिखी जो महिला है संचालक मंडल के अंदर, वो कितनी पढ़ी लिखी है पता है? 9वीं पास है। आप चौथी समझ रहे हो, 5 साल और पढ़ी, 9वीं पास आहे। मग हे प्रश्न आला की हे कोट्यवधी रुपयांचे जे प्रपोजल्स तयार करण्यात आले होते ते कोणी केले? कोण कोण इन्व्हॉल्व आहे बँकचे? स्वाभाविक आहे, बँकचे मॅनेजर तर आहेतच आहे। आता त्यांनाही घरी बसून जितके दिवस ते भरपोट खाऊ शकतात तर खाऊ द्या, नंतर हर्सुल जेल तर आहेच। एक बात बताता हूं, एक आरोपी जिसे बनाया गया है, एक किसान जिसने 7 साल पहले 7 वर्ष अगोदर त्याच्याकडे फक्त 1 एकर जागा होती, 1 एकर, त्याच्यावर त्यांनी 1 लाख रुपयाचा लोन घेतला होता। 1 लाख रुपयाचा, 1 एकर जागा होती, त्यांनी ते परतफेड केली। वो पैसा उसने वापस कर दिया, 1 लाख रुपये का कर्जा उठाया था। लेकिन ज्यावेळी त्यांनी ते कर्जासाठी अर्ज केलं होतं, जे जे डॉक्युमेंट्स पाहिजे होतं ते डॉक्युमेंट्स बँकांमध्ये होते, ते सगळे कागदपत्र ते पतसंस्थांमध्ये होते। मग आता या शेतकऱ्याच्या नावाने, ज्याच्याकडे फक्त 1 एकर जागा होती, 1 लाख रुपयाची त्याची फक्त लोन होता 7 वर्षापूर्वी, त्या शेतकऱ्यांच्या नावाने 4 कोटी रुपयाचा कर्ज काढण्यात आलेला आहे। 4 कोटी रुपयाचा। वाह मान कापे, तू जेल से निकलने के बाद तेरे से तो मिलने के लिए मैं आऊंगा जरूर। वो आदमी को पता भी नहीं है, वो किसान को पता भी नहीं है कि मेरे नाम के ऊपर 4 करोड़ रुपए का कर्ज ले लिया गया है। उसको आरोपी बनाया गया है, उसको पता भी नहीं है कि मेरे नाम का लोन निकला है। मैंने पुलिस के पूरे वरिष्ठ अधिकारियों को कहा है कि ऐसे किसी भी गरीब आदमी को गिरफ्तार करने की जरूरत नहीं है, क्योंकि वो भी इस बेईमानी की वजह से वो लोगों को खुद पता नहीं है कि क्या हुआ है करके। तो ऐसे किसी को परेशान न करें। अगर अरेस्ट करना है तो डीडीआर ऑफिस के जितने वरिष्ठ अधिकारी हैं उनको गिरफ्तार करो, जितने ऑडिटर्स हैं उनको गिरफ्तार करो, जितने मैनेजर्स हैं उनको गिरफ्तार करो। और मैं आपको जबान दे रहा हूं सर, किसी को नहीं बख्शेंगे। आप ये मत समझिए कि अभी से 4 पकड़े गए हैं या 5 पकड़े गए हैं करके। जैसा तुम लोगों की नींद खराब हुई है, जैसा तुम लोग रात भर सो नहीं रहे हैं, उन्हें भी मालूम है कि ये खासदार इन्हें छोड़ने वाला नहीं है, जेल में तो इन्हें हमको भिजा के रहेंगे। अब ये है कि हम पुलिस को मैंने बताया हूं कि आप मानकापे के ये बताएं कि उसने अपने वकील के जरिए, और अगर वो ये करने के लिए तैयार नहीं है तो उसके जितने परिवार के सदस्य हैं, चाहे उसका बेटा हो, उसकी बहू हो, उनको भी गिरफ्तार करके लेकर आए, क्योंकि ये भी किसी के बेटे हैं, किसी की बहुएं हैं। अगर ये लोग तकलीफ सह रहे हैं तो मान कापे तेरा बेटा भी और तेरी बहू भी जेल के अंदर जाएंगे, अगर तू नहीं माना तो। अभी तक मुझे बताया गया है पुलिस की तरफ से कि 1200 शिकायतें मिली है। 1200 लोगों ने पुलिस स्टेशन के अंदर ये कंप्लेंट्स दिए हैं।
इनमें से जितने लोग हैं, आप सबने अपनी शिकायत वहां पर दिए हैं, और अगर किसी ने नहीं दिया है, तो अब भी मौका है कि वो तमाम लोगों से कहो कि जाकर तुमने वो पूरे के पूरे कंप्लेंट्स सिडको पुलिस स्टेशन के अंदर वहां पर जमा करवाए। हमारे लोग उस रजिस्टर के ऊपर आपके कॉन्टैक्ट डिटेल्स, आपके मोबाइल नंबर, आपका कितना पैसा फंसा हुआ है, ये हमें भी जानकारी होनी चाहिए, क्योंकि मेरी दिक्कत यह है कि मैं भरोसा किसी पे करता नहीं हूं। पैसे में बहुत ताकत है भैया, कौन कब दिख जाएगा बोल नहीं सकते। तो तुमको भी ये पता होनी चाहिए, तुमको भी ये मैं आपसे सुनूंगा। जे लोकांनी नाही दिलेले आहे तक्रार त्यांनी दिया। आणि दुसरं म्हणजे मी सर्व महाराष्ट्राच्या पतसंस्था आणि जे सहकारी बँक आहे, मी एक आवाहन काही दिवसापूर्वी केलं होतं की लोकांनी, महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे, तुम्ही लोक महत्वाचे आहे का त्यांच्यासाठी? दुर्दैव आहे की तुम्ही त्यांच्यासाठी महत्वाचे नाही आहे। म्हणून मी आवाहन केलं होतं की जे लोकांनी, महाराष्ट्रातले जे लोकांनी आपले पैसे पतसंस्थांमध्ये टाकलेले आहे किंवा सहकारी बँकांमध्ये टाकलेले आहे, कुणाचे 25 लाख असतील, 20 लाख असतील, 50 लाख असतील, 1 कोटी असतील, जेव्हा ते बँक बुडती, जेव्हा ते बँक संपून जाती, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया काय म्हणते की तुमचे किती पैसे आहे आम्हाला माहित नाही, आम्ही इन्शुरन्स म्हणून तुम्हाला 5 लाख रुपये देणार। म्हणजे तुमचा पैसा, अरे तुम्ही गॅरंटी का घेत नाही? म्हणून मी आज हे आवाहन करत आहे की उद्या सोमवारी सगळ्या लोकांनी ज्यांचे पैसे कोऑपरेटिव्ह बँक्स आणि पतसंस्थांमध्ये आहे, अरे लाईन लावा त्याच्या समोर की सांगा आमचे पैसे आम्हाला परत द्या। एका दिवसामध्ये मी आपल्याला शब्द देतो, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मंत्री असू द्या किंवा मुख्यमंत्री असू द्या, त्यांना आपण मजबूर करू उभे राहण्यासाठी आणि हे घोषणा करण्यासाठी की ज्यांचे पैसे पतसंस्थेमध्ये आहे आणि सहकारी बँक मध्ये आहे, त्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकार घेत आहे। 1-1 रुपयाची जबाबदारी सरकार घेत आहे। नाहीतर आज एक आदर्श घडला, आता पुन्हा एक याच बँकेचा एक डायरेक्टर आहे अडाणी साहेब, आदर्श नंतर अडाणी। मला असं वाटतं ते अडाणीचे काही रिलेटिव्ह असेल, ते अडाणी साहेब आहे ना, आपले मोठे अडाणी साहेब, ते अडाणी मला राजनीती आणायची नाही, पण हे आदर्श नागरी सहकारी पतसंस्था औरंगाबाद लोकांना कशा विश्वास लोकांचा जिंकायचं असतं, हे दाखवायचं असतं की आमच्या मागे कोण कोण उभे आहे। कधी बघितलं? हे आमचे आदर्श स्थान, हे फोटो टाकायचे आणि सगळ्या डिपॉझिटर्सला पाठवायचं
सर्व डिपॉझिटर्सला द्यायचं. आमचे आदर्श स्थान वा वा. हे आदर्शवादी मानकापेस आहे. हे आदर्शवादी मानकापेस आहे. त्यांची फोटो बघा. तिथं भोळा माणूस आणि त्यांचे आदर्श स्थान माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब, माननीय श्री एकनाथराव शिंदे साहेब, माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय या अर्थ राज्यमंत्री जे आपल्या शहरातून येतं आदरणीय डॉक्टर भागवत कराडजी, माननीय नामदार श्री अतुल सावेजी, त्यांच्या खाता काय होतं सहकार, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, कसला कल्याण, कुठला कोणाचा कल्याण मला माहित नाही, पण हे यांची सगळ्यांची जबाबदारी नाही आहे. नाही आहे. मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, 2 दिवसापूर्वी लोकसभेमध्ये सहकार क्षेत्राचा एक नवीन कायदा अमित शाह साहेबांनी आणलं होतं. लोकसभा टीव्ही मध्ये तुम्ही बघत होतो की कशा प्रकारे ते भाषण देत होते. मी त्यांना विनंती केली, स्पीकरला विनंती केली, चिठ्ठी पाठवले की मला याच्या बाबतीत बोलायचं आहे. मला हे गुडी गुडी ऐकायचे नाही आहे की काय चांगलं होत आहे. माझ्या शहरामध्ये हे वाईट घटना घडलेली आहे. मला बोलण्याचा अधिकार आहे. मला बोलू द्या. नाही बोलू दिले. कारण त्यांना माहित होतं की हे गोरगरिबांची हे आवाज जे आहे, मी तिथे दिल्लीपर्यंत बोलणार होतो, पण मला बोलण्याची संधी देण्यात आलेली नाही आहे. तरी सुद्धा मी आपल्याला आज हे सांगतो की जे DDR आहे, काय नाव आहे त्याचं, जे आज आले होते बराटे साहेबांना, ते खूप यंग आहे. मी त्याला सांगितलं की तुझ्या वयामध्ये आईसारखी महिला जेव्हा मला भेटून रडत होती की जे माझी आई बसलेली आहे, आई मी आपल्याला खरं सांगतो की मागच्या वर्षी माझी आई वारली. तुमच्या डोळ्यामध्ये मी आपली आई बघतो. कोण उभे राहणार यांच्यासाठी? कोण तिच्यासाठी फाईट करणार आहे? 2 लाख रुपये, 3 लाख रुपये माणसाचे 3 लाख रुपये आहे. किती वेळ त्यांना इथे येण्याची गरज पडणार आहे? आता मी आपल्याला हे सांगतो, हे तुम्ही एकदा कंप्लेंट दिलेली आहे. तुमची कोर कमिटी तयार करा. तुमच्यापैकी ज्यांना इच्छा आहे या कोर कमिटीमध्ये मलाही यायचं आहे, मलाही काही कळतं. एक मुलीला मी भेटलो होतो, ते चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स करत आहे. ती आहे काय? चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स करत आहे. तिचा वडील काय करतो? ऑटो रिक्षा चालवतो. CA होणार आहे. अशा प्रकारची मुली किंवा आपल्यापैकी कोणीही असू द्या, तुम्ही तुमच्या एक संघर्ष समिती तयार करा. आणि जसा हे लोकांनी सांगितलं, तुम्ही इथे आहे म्हणून मी आहे, माझ्यामुळे तुम्ही नाही आहे. तुम्ही जोपर्यंत ताकदीने उभे राहणार नाही, लढणार नाही, आणि समजा आम्ही पोलिसांवर दबाव टाकून मानकापे करून आम्ही हे कोर्टामध्ये लिहून देण्यास आम्ही कामयाब झालो, तर जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये आपण 1-1 रुपया तुमच्या परत आणू, हे माझी जबाबदारी असणार आहे. 3 महिन्यामध्ये, ज्या दिवसापासून, कारण आपण हे नियमाप्रमाणे केले की DDR
म्हणजे हे अधिकारी, जॉईंट अधिकारी, ते अधिकारी, ते अधिकारी, हे तुमची इन्क्वायरी करत राहा. कुणाला आग टाकायचे आहे ते तुम्ही करत राहा. पण आमची प्राथमिकता हे आहे की यांचे पैसे आपण, असं नाही लातूरचा की 1.5 वर्ष झालेला आहे. एक बीड करून मला फोन आला होता की 3 वर्षापासून आम्ही लढत आहे. आदर्श नाव आहे महाराष्ट्रामध्ये. याच्या पुढे कुठेही अशा पतसंस्थामध्ये भ्रष्टाचार झाला कुठेही तर लोकांनी हे म्हणायला पाहिजे की आपल्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. आदर्शचं उदाहरण बघा. या लोकांनी एकदा जेव्हा एकत्र आले तर कसे पैसे परत आणले हे आदर्शच्या डिपॉझिटर्स कडून आपल्याला शिकण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी माझे काही दिवस लोकसभेमध्ये आहे, संधी मिळाली, बोलण्यासाठी त्यांनी परवानगी दिली तर नक्की मी आपल्याला शब्द देतो की तुमचा मुद्दा मी, आदर्शचा मुद्दा मी लोकसभेमध्ये पण उचलणार, बोलणार त्याच्या बाबतीत. तोपर्यंत जसं मी पहिलेही सांगितलं होतं जेव्हा पोलीस कमिशनर ऑफिस मध्ये आपण गेलो होतो तर त्यावेळी मी सांगितलं होतं की आपल्याला ठीक आहे, तुमची चिंता आहे, तुम्हाला असं वाटत असेल, याच्यापैकी कुणाला असं वाटतं की नाही आपल्याला आपले पैसे मिळण्यामध्ये खूप वेळ जाणार आहे आणि पैसा मिळतील का नाही मिळतील, असा कोणाच्या मध्येही अशी भावना असेल तर हात वर करा तुम्ही. एक ही माणूस नहीं, याचा अर्थ हे आहे की मैं शेरों के साथ लड़ रहा हूं, मैं शेरों के साथ खड़ा हुआ हूं. एका माणसाच्या मनामध्ये हे यायला नको की नाही आता सगळं संपलेलं आहे, माझ्या आयुष्याची कमाई जी आहे ते गेलेली आहे, ते परत मिळणार नाही. तुमचे पैसे तुम्हाला 1-1 रुपया परत मिळणार हे इम्तियाज जलील तुम्हाला गवाही देतो. आणि लवकरात लवकर समजा मानकापेनी येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांनी कोर्टामध्ये लिहून दिलं हे प्रॉपर्टी माझी तुम्ही विका, तर आम्ही ईडीआर असू द्या किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी जे जे असतील त्यांच्या सोबत बसून लवकरात लवकर ते काय नियम आहे तुमचे ते तुम्ही करा आणि ते विकून आपल्याला कशा पैसे मिळतील याची आपण सगळ्यांनी मिळून जे आजपर्यंत आपण प्रयत्न केलेले आहे हे समजू नका की काय होणार आहे. तुम्हाला अनेक असे लोकही मिळतील की जे तुम्हाला उदाहरण देतील की बीडमध्ये असं झालं होतं 2 वर्षापासून ते त्याच्या मागे लागलेले आहे, लातूरमध्ये असं झालेलं आहे ते किती वर्षापासून. त्यांना हे सांगायचं की इथे तुमच्या सोबत इम्तियाज जलील आहे म्हणून तुमचा पैसा मिळणार. मैं सिर्फ आप लोगों से इतना कहना चाह रहा हूं कि हिम्मत मत हारिए. मैं आपके साथ पूरी ताकत के साथ खड़ा हुआ हूं. मैं डीडीआर ऑफिस के भी जितने भी अधिकारी हैं, आपके व्हाट्सएप ग्रुप के ऊपर मैं वो फोटो, आज जितने भी वरिष्ठ अधिकारियों को मैंने डीडीआर के बुलाया था सूबेदारी गेस्ट हाउस के अंदर, मैंने पुलिस ऑफिसर्स को बुलाया था वहां पर कि क्या क्या हुआ है और हमको क्या करने का है करके. तो ये इसके बारे में मैं पूरी तरीके से ये हूं. लेकिन जैसा मैंने कहा है कि पैसे में बहुत ताकत होती है. ये लड़ाई आपको उतनी ताकत के साथ जब भी आवाज दे आपको उस आवाज के साथ अपनी ताकत को मिलाना होगा. जब भी आपको बुलाया जाए आपको आना होगा. अगर हमको लगेगा कि डीडीआर ऑफिस बहुत पैसा खाए, वहां से यही चलता है,